महंगाई, पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों, बेरोजगारी और सरकार के निष्क्रिय रवैये के विरोध में राष्ट्रवादी युवक कांग्रेस शरद चंद्र पवार गुट की ओर से नागपुर जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया गया। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि केंद्र और राज्य सरकार की जन विरोधी नीतियों के कारण आम जनता परेशान हो चुकी है। पेट्रोल और डीजल के दाम लगातार बढ़ रहे हैं, जिससे लोगों पर आर्थिक बोझ बढ़ता जा रहा है। आंदोलन के दौरान यह भी कहा गया कि नागरिकों को घरेलू गैस सिलेंडर समय पर उपलब्ध नहीं हो रहे हैं, जबकि महंगाई लगातार बढ़ रही है। इसका सबसे ज्यादा असर मध्य वर्गीय और आम नागरिकों पर पड़ रहा है। इससे उनका जीवन कठिन हो गया है। राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्यकर्ताओं ने केंद्र और राज्य सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी करते हुए सरकार को निष्क्रिय और सोई हुई सरकार बताया। जेव्हापासून राज्याचे इलेक्शन झाले, पेट्रोलचे भाव वाढलेले आहे, महंगाई वाढलेली आहे, डिझेलचे भाव वाढलेले आहे। जेव्हापर्यंत इलेक्शन होते, मोदी सरकार एकदम शांत बसलेली होती आणि इलेक्शन झाल्यानंतर लगेच अचानक सरकारला माहित नाही काय झालेलं आहे, म्हणते पेट्रोलचा शॉर्टेज झालेला आहे, डिझेलचा शॉर्टेज झालेला आहे आणि झालेला तर आहेच। त्याचप्रमाणे त्यांनी डिझेलचे भाव एकदम वाढलेले आहे, दोनदा डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढलेले आहे। लोकांना गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही आहे। लोक खूप त्रासून गेलेले आहे, महंगाईपासून लोक खूप त्रासून गेलेले आहे। म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही प्रतिकात्मक झोपा काढून इकडे मोदी सरकार झोपलेला आहे, केंद्र सरकार झोपलेली आहे, म्हणून आज आम्ही इकडे आंदोलन प्रतिकात्मक केलेलं आहे। सरकारला आमची मागणी आहे की लवकरात लवकर जे भाव वाढलेले आहे आणि ज्या प्रकारचे लोकांना खूप शॉर्टेज झालेला आहे, माल भेटत नाही आहे, सिलेंडर भेटत नाही आहे, पेट्रोल भेटत नाही आहे, डिझेल भेटत नाही आहे, त्याचप्रमाणे महंगाई ज्या प्रकारे वाढलेली आहे ते महंगाई कमी झाली पाहिजे लवकरात लवकर, म्हणून आज आम्ही इकडे आंदोलन केलं। सीएम म्हणत आहे की कमी नाही आहे, मोदी साहेब म्हणत आहे की खूप कमी आहे, थोडा तुम्ही कमी वापर केला तर आता सीएम साहेबाला खोटा ठरवायचा की मोदी सरकारला मोदीजीला खोटा ठरवायचा। आता त्यांनी स्वतःला आपसात बोलून ठरवला पाहिजे की कोण खरं म्हणत आहे, कोण खोटं म्हणत आहे। लोकांना जे सोनं खरेदल्याला त्याने मनाई केलेली आहे। आम्ही पवार साहेबांचे धोरण आहे, जितकं शक्य होत असेल आम्ही देशहितासाठी सरकारला आम्ही मदत करतो, पण जेव्हा लोकांना त्रास होत असेल, लोकांना महंगाई वाढत असेल, लोकांना दोन वक्तची पोरी भाजी मिळत नसेल तर आम्ही काय करायचं, आम्ही रस्त्यावर उतरून म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहे।